नमस्कार, मी प्रेम मुंडाफळे. आपण बघत आहात जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. माहिती सांगितली की केंद्र शासनाने म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा देखील धर्मदाय जे चॅरिटेबल संस्था असतात त्यांना एक्झामिशन असतो, त्यामुळे तो बेनिफिट देखील ते घेतात. एटीजीचा देखील बेनिफिट घेतात. आणि आज महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेचा लाभ राज्यातील सर्व धर्मदाय रुग्णालयांनी जनतेला द्यावं यासाठी राज्य शासनाने जी आर काढला, परंतु काही लोकांचा त्यात विरोध होता. ते कोर्टात गेले. कोर्टाने राज्य शासनाला सांगितले की त्यांची बाजू ऐकून घ्या, आणि त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर लवकरच याची आम्ही पुन्हा एक नवीन एसओपी करत आहोत. आणि राज्यातील गरीब जनतेला हे जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे यातून जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल आणि जास्तीत जास्त निधी या गोरगरीब रुग्णांसाठी कशा पद्धतीने खर्च करता येईल या दृष्टीने पुढील 1.5 महिन्यामध्ये आम्ही एक नवीन एसओपी तयार करून आमचा प्रयत्न राहील की याच अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला या संदर्भाची नवीन एसओपी आम्ही जाहीर करू. काय कायदेशीर तरतूद आहे मागे आपल्याला माहित असेल की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीची घटना घडली होती. आज मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीची फॅसिलिटी घेणारे खाजगी धर्मदाय रुग्णालय आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये त्यातून लोकांना गरीब लोकांच्या कल्याणासाठी जेव्हा नॉन प्रॉफिट होणारी म्हणजे नफाखोरी न करणारी अशा पद्धतीची हॉस्पिटल उघडण्यात आली होती, परंतु मूळ उद्देशापासून वेगळं जाऊन सामान्य गरीब जनतेला यातून दिलासा दिला जात नाहीये. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय हे या विषयावर अतिशय गंभीर आहे आणि नवीन एसओपीमध्ये गरीब रुग्णाला योग्य पद्धतीने अधिक प्रभावीपणे लाभ मिळेल. आम्ही मोठ्या प्रमाणात सुधारणा केलेल्या आहे, परंतु नवीन सुधारणा करून जनतेला एक मोठा दिलासा यातून मिळणार आहे. खाजगी रुग्णालयाच्या संदर्भामध्ये तो विषय सार्वजनिक आरोग्य विभागाचा आहे. आता आपण महात्मा फुलेचे जे रेट आहे ते रिवाईज केलेले आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दोन्ही योजनेला क्लब करून राज्यातील जास्तीत जास्त जनतेला मोफत आरोग्य सेवा कशी देता येईल या दृष्टीने राज्य शासनाचा प्रयत्न सुरू आहे. मोठ्या वैद्यकीय उपचारांसाठी देखील ही प्रणाली कार्यरत. एकंदरीत आपल्या सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना मदत करण्याचे खूप मोठ्या प्रमाणात प्रकरणं येतात. कारण की मुख्यमंत्री सहायता निधीच्या अकाउंटमधून थेट पेशंटला किंवा म्हणजे दवाखान्यामध्ये आपल्याला ते सर्व पैसे ट्रान्सफर केले जाते आणि मोठा दिलासा यातून मिळतो. आणि त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीचं जास्त बळकटीकरण करणं अतिशय आवश्यक आहे. आणि हे जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे हे विधी व न्याय खात्याअंतर्गत येतात, त्यामुळे विधी व न्याय मुख्यमंत्री महोदय असल्याने त्यातून देखील जनतेला कशा पद्धतीने आपण आता पोर्टल विकसित केलेलं आहे. जे बेड आहे त्याच्या संदर्भामध्ये ऑनलाईन व्यवस्था आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडलेला आहे, परंतु नवीन एसओपीमध्ये पुन्हा निश्चित मोठा बदल घडेल हे याचा मला विश्वास आहे.